कोपरी मतदारसंघात लाडक्या बहिणींच्या वतीनं गणपती मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे हेच विराजमान व्हावेत यासाठी देवाकडे साकडं घालण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमरावती जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार केला। अनिल बोंडे आणि रवी राणा यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार करण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे एकमेव आमदार बालाजी काळे यांनी आज मातोश्री येथे उद्धव ठाकरेंची भेट घेतली। विधानसभेतून जिंकल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन केलं। संगमनेरमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरचं लँडिंग करण्यात आलं। मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला। या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झाले। तर पुलावरून कार खाली कोसळल्यानं भीषण अपघात घडलेला। ट्रम्पेटमुळे पवारांच्या 9 उमेदवारांचा पराभव झाला असा दावा पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते शरद गोरे यांनी केला। तर निवडणूक आयोगानं ट्रम्पेट चिन्ह गोठवावं अशी मागणी देखील गोरे यांनी केलेली आहे। मुंबई गोवा महामार्गाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौपदरीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर प्रवासी वर्गासाठी 2 स्वच्छतागृह बांधण्यात आली। मात्र या स्वच्छतागृहांची दुरावस्था झाल्याचं चित्र दिसून येत आहे। याबाबत महामार्ग ठेकेदार कंपनीकडून दुर्लक्ष केलं जात आहे। दागिन्यांवर हॉलमार्कचा स्टॅम्प नसल्यानं ज्वेलर्सवर कारवाई करण्यात आली। कल्याणमधील परेश ज्वेलर्सवर BISSनं मोठी कारवाई केली तर 1610 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले। मी राजीनामा दिलेला नाही असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलं। तर महाराष्ट्रातील निकाल अनपेक्षित असल्याची खंत देखील नाना पटोले यांनी व्यक्त केली। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड झाली तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांची निवड करण्यात आली। तसंच आदित्य ठाकरे यांची विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या नेतेपदावर निवड करण्यात आली। राज ठाकरे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये पुण्याच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे। मुंबईतील उमेदवारांच्या बैठकीनंतर राज ठाकरे पुण्यातील पराभूत झालेल्या उमेदवारांची मतं जाणून घेणार आहेत। मराठवाड्यातून बबनराव लोणीकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। लोणीकर यांनी फडणवीसांची भेट घेतली। भेटीत मंत्रिपदावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपचे आमदार शिवेंद्र भोसले आणि विधान परिषदेतील आमदार योगेश टिळेकर यांनी आज अजित पवारांची भेट घेतली। तर विधानसभेत मिळालेल्या यशानंतर अजित पवारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली तर दिल्लीमध्ये त्यांची भेट झाल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरेंनी आमदारांना कारमंत्र दिला। देवेंद्र फडणवीसांना पुरून उरा असं ठाकरेंनी आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसेंचा पराभव झाला। त्यामुळे खडसेंच्या कार्यकर्त्यांना आणि महिला कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। विधानसभा निवडणुकीनंतर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं पीक कर्जमाफीकडे लक्ष लागले। महायुती आणि महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत पीक कर्जमाफी देण्याचं आश्वासन देण्यात आलं। शिंदे सेनेच्या विधान परिषद सदस्य भावना गवळी यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेच्या भावना गवळी या विधान परिषदेच्या सध्या आमदार आहेत। गडचिरोलीच्या अहेरी मतदारसंघामध्ये यावेळेस तब्बल 3.13% मतदारांनी नोटाला पसंती दिली। मतदान करणाऱ्यांपैकी 5825 लोकांनी नोटा हा पर्याय निवडला असून चर्चेचा विषय झालेला आहे।